प्रेक्षकांनो, मालिकेचा आजचा भाग खूपच भन्नाट, खूपच भारी दाखवलेला आहे. फायनली अर्जुन सायलीने प्रियाचं खोटं रूप सगळ्यांच्या समोर आणलेलं आहे. अक्षरशः डॉक्टरांना बोलावून अर्जुन सायलीने प्रियाच्या पायावरचा टॅटू हा खोटा असल्याचं सिद्ध करून दाखवलेलं आहे. आणि प्रिया खोटी तन्वी असल्याचं सत्य सगळ्यांसमोर आणलेलं आहे. पण एवढंच नाही तर प्रियाचे एक एक करत सगळे गुन्हे आता इकडे सगळ्यांच्या समोर आणत अश्विनसमोर प्रियाने कसा अश्विनचा वापर करून घेतला, त्याच्यावरचं प्रेम खोटं होतं आणि प्रियाची आत्तापर्यंत झालेली सगळीच्या सगळी लफडी त्याने इकडे अश्विनच्या समोर आणलेली आहेत. एका झटक्यात आता इथे प्रियाला उद्ध्वस्त करत प्रियाचे 3 तेरा वाजवलेले आहेत. आता नेमकं हे सगळं कसं घडलं, काय घडलं, हे सगळं काही आपण पाहूया. प्रियाला इकडे पैशांची आता खूप गरज असते आणि त्यासाठी पुन्हा एकदा ती अधिराजचा वापर करून अधिराजशी गोड बोलून तिने पुन्हा एकदा अधिराजकडून पुन्हा पैसे मागितलेत. अधिराजने ते 5 लाख रुपये तिला ट्रान्सफर केलेत. प्रिया मात्र आता इथे पुन्हा खुश झाली. आता अधिराजने तिच्या प्रत्येक गोष्टीचा हिशोब आणि रेकॉर्ड करून ठेवलेला आहे. तर इकडे सायली आता गिरिजाशी फोनवर बोलत असते. तिने गिरिजाला सगळं काही सांगितलेलं असतं आणि त्यानंतर तिचं फोनवर बोलणं होतं आणि तिचा फोन हा किचनमध्येच ती चार्जिंगला लावते. सायली तिथून निघून जाते. प्रियाने हे पाहिलेलं असतं. प्रियाला वाटतं की सायली कोणाच्या फोनवर बोलत असणार. सायलीच्या मोबाईलमध्ये आपल्याला नक्कीच काहीतरी पुरावे सापडतील. नक्की हे लोक आता काय करणार त्याचा किमान अंदाज तरी येईल. सायली तिथे फोन लावते आणि साईडला निघून जाते. प्रिया फोन उचलते. तेवढ्यात तिथे सँडीचा फोन येतो. प्रिया म्हणते सँडीचा फोन, आणि सायलीच्या फोनवरती ती लगेचच तो फोन उचलते आणि तिकडून सँडीचा आवाज येतो आणि म्हणतो की प्रियाच्या विरोधात तुम्हाला जेवढे काही पुरावे होते ते सगळे पुरावे मला मिळालेत. प्रियाचे आधीचे जेवढे काही अफेअर्स होते, तिने जेवढ्या सगळ्या मुलांना फसवलेलं आहे त्या सगळ्याचे पुरावे मला मिळालेत. आता प्रिया जेव्हा इकडे फोनवर बोलणं ऐकते सँडीचं आणि ती घाबरते. म्हणते म्हणजे सँडी ह्या दोघींना मिळालेला आहे. अर्जुन सायली सँडीपर्यंत पोहोचले. आता काय करायचं? जर सँडीने सगळे पुरावे दिले तर मग माझं काही खरं नाही आहे. आणि लगेचच आता प्रिया जी आहे ती फोन ठेवून देते. प्रिया म्हणत असते की काही झालं तरी सँडीकडचे सगळे पुरावे मला घ्यायलाच हवेत. आता प्रियाने ते सायलीचा फोन घेतलाय आणि हे सायलीला कळलेलं असतं. सायली बघत असते आणि सायलीने खरं तर हे मुद्दाम केलेलं असतं. कारण प्रियाला जर कळलं की सँडी आपल्याला मदत करतोय म्हणजे ती पुन्हा एकदा त्याला जाऊन भेटणार आणि ह्या सगळ्यामध्ये प्रिया बरोबर अडकणार. कारण हा सगळा आता सायलीचा प्लॅन असतो. इकडे सायली म्हणते की आपण ठरवल्याप्रमाणे सगळं झालेलं आहे. प्रियाला कळलंय की सँडी आपल्या कॉन्टॅक्टमध्ये आहे आणि तो पुरावे देणार आहे. त्याच्यामुळे प्रिया आता सँडीला नक्कीच भेटायला जाईल. पण त्याआधी सँडी हा ते जे काही पुरावे आहेत तो गिरिजाजवळ देऊन ठेवणार आहे. त्यामुळे सँडी काही प्रियाच्या हातीला लागणार नाहीच, पण ते पुरावे सुद्धा प्रियाच्या हाती लागणारच नाहीये. पण प्रिया मात्र आता अशी काय अडकणार आहे? अर्जुन म्हणतो की हा आपला प्लॅन वर्क झाला पाहिजे, म्हणजे अश्विनचे डोळे उघडतील आणि अश्विन समोर प्रियाचा खरा चेहरा समोर येईल. आता प्रियाला इकडे कळलंय की सँडीकडे पुरावे आहेत, त्याच्यामुळे प्रिया लगेचच सँडीला फोन करण्याचा प्रयत्न करत असते. पण सँडीचा फोनच लागत नाहीये. प्रिया घाबरलेली असते, घामाघूम झालेली असते आणि फोनवर फोन ट्राय करत असते. तर इकडे अश्विन हा प्रियाला म्हणतो की तन्वी मला एक कॉफी करून देतेस का? पण तन्वीचं काही लक्षच नाही आहे. अश्विन म्हणतो की काय झालं, मोबाईलमध्ये इतकं काय पाहतेस? मी केव्हाच तुला आवाज देते, तुझं लक्षच नाही आहे. प्रिया म्हणते की तुझं काय आहे मध्ये मध्ये, तुला दिसत नाही का मी काम करतेय? अश्विन म्हणतो एवढं चिडायला काय झालं, मी तुला फक्त इतकंच म्हणालो की मला थोडी कॉफी बनवून देतेस का? त्यात चिडण्यासारखं काय आहे आणि एवढं काय महत्त्वाचं काम आहे? कामं मलाही असतात, पण मी कधी तुझ्यावर एवढी चिडचिड करत नाही. प्रिया म्हणते की काय तुझी नेहमीचीच कटकट आहे. आणि प्रिया म्हणते की मला थोडंसं अर्जंट काम आहे, एका क्लायंटसोबत माझी मीटिंग आहे आणि मला आत्ताच्या आता जावं लागणार आहे. अश्विन म्हणतो की तू आत्ता जॉबला लागली नाही आहेस तेव्हा तुझी सतत बाहेर जाण्याची कामं सुरूच आहेत. आज प्रेझेंटेशन आहे, आज मीटिंग आहे, आज हा क्लायंट येणार आहे, हे काय आहे सगळं? इथे मात्र आता अश्विनला प्रियावरती फुल डाऊट येतो. प्रिया आपल्याला फसवत तर नाही आहे ना? रोजच्या रोज हिचे मीटिंग्स आणि जॉईन केल्या हिच्या मॅडमने सगळ्या मीटिंग्स सगळी कामं काही हिच्यावरच सोडली आहेत का? प्रिया म्हणते की अरे अश्विन तसं नाही आहे, पण काय आहे ना, कामाचा खूपच लोड आहे आणि मग त्याच्यामुळे काय होते की सगळ्या जबाबदारी आता माझ्यावरच आलेल्या आहेत आणि मी आता नवीन जॉईन झाले, त्याच्यामुळे मला कामं करायलाच हवेत. माझं जर आता बॅड इम्प्रेशन पडलं तर मग तो जॉबवर इफेक्ट होऊ शकतो की नाही? पण अश्विनला हिची जी काही उत्तर आहे ती पटतच नाही आहे. प्रिया म्हणते की नाही अश्विन मला आत्ताच्या आता जावंच लागणार आहे आणि प्रिया घाईघाईत निघून जाते. अर्जुनला इथे प्रियाचं वागणं खटकतं आणि त्याला वाटतं की प्रिया नक्की खरंच ही जॉबला लागली ना, ही नक्की कामासाठीच जाते ना, मला बघायलाच हवं. अश्विन प्रियाच्या मागावरती जातो. तर इकडे आता सँडीने जे काही रिपोर्ट्स प्रियाच्या विरोधात गोळा केलेले असतात ते सगळे रिपोर्ट्स आता तो गिरिजाला नेऊन देतो. पण त्याच वेळेला प्रिया आता इकडे सँडीला सतत फोन करत असते. सँडी फोन उचलतो. प्रिया इथे सँडीला म्हणते की मला तुला आत्ताच्या आता भेटायचं आहे आणि प्रिया आता सँडीला भेटायला चाललेली असते. सँडीने तिला लोकेशन सांगितलेलं असतं. आता मात्र इथेच प्रिया फसलेली आहे. म्हणजे जो अर्जुन सायलीचा प्लॅन झाला होता, जो त्यांनी प्लॅन केलाय, त्याच्यामध्ये प्रिया आता पूर्णपणे अडकणार आहे. सँडी म्हणतो मी तुला लोकेशन पाठवतो, त्या लोकेशनवर भेटायला ये. आता इथे प्रिया सँडीला तर भेटायला चाललेली आहेच, पण त्यामागोमाग आता अश्विन सुद्धा प्रियाच्या मागे चाललेला आहे.
तर इकडे अर्जुन सायलीने सुद्धा आता ठरवलं आहे की प्रियाच्या विरोधात बरेचसे पुरावे आपल्याला सापडलेले आहेत. त्याच्यामुळे आता प्रियाचा खरा चेहरा आपल्याला एक एक करून सगळे पुरावे सगळ्यांच्या समोर आणायला हवे आणि प्रियाचा एक एक गुन्हा सगळ्यांच्या समोर आणायलाच हवा. आणि त्यासाठी आता अर्जुन आणि सायलीने घरातील सगळ्यांनाच एकत्र बोलवलेलं आहे. प्रतिमा आणि इथे आता अस्मिता म्हणत असते की काय रे अर्जुन सायली, तुम्ही इथे कशाला सगळ्यांना बोलवलं आहे? इथे प्रताप म्हणत असतात की काहीतरी महत्त्वाचंच असणार आहे, त्याशिवाय सगळ्यांना एकत्र बोलवणार नाही. पण काय इतकं महत्त्वाचं काय आहे? अर्जुन सायली म्हणतात की हो, आज आम्ही तुम्हाला खूप काही महत्त्वाचं सांगणार आहोत. इतके दिवस तुम्हा लोकांना सगळ्यांना प्रश्न पडला होता की आम्ही कुठल्या तरी कामामध्ये बिझी आहोत, का बाहेर जातो. तुम्हाला सगळ्यांना काळजी होती. तुम्हाला सगळ्यांना आम्ही खूप काही गोष्टी सांगितल्यासुद्धा होत्या आणि तुम्ही त्या आमच्याप्रमाणे केल्यासुद्धा. पण त्याचं कारण तुम्हाला माहीत नव्हतं. पण आज आम्ही तुम्हाला सगळं काही सांगणार आहोत. आई, तुम्ही सारख्या म्हणायचात ना की तुम्ही तन्वीशी इतकं चांगलं वागायला का सांगताय? इतके दिवस आम्ही तुम्हाला तन्वीसोबत नाटक करायला सांगितलं आणि तुम्ही ते छान केलंसुद्धा. आणि त्याच्यामुळेच आज आम्ही एका मोठ्या सत्यापर्यंत पोहोचलो आहे. आता कल्पना म्हणत असते की कोणतं सत्य? काय सत्य? सायली म्हणते की आज आम्ही तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहोत ना, ती गोष्ट खूप मोठी आहे आणि ती गोष्ट म्हणजे प्रियाबद्दल आहे. प्रिया इतके दिवस आपल्या सगळ्यांना फसवते, सगळ्यांशी खोटं बोलते. पण आमच्याकडे काही ठोस पुरावे नव्हते आणि ते पुरावेच आम्हाला मिळवायचे होते आणि त्यासाठीच आम्ही प्रियाला गाफील ठेवायचं ठरवलं होतं आणि तुम्ही सगळ्यांनी प्रियाला माफ केलं म्हणून तिच्याशी चांगलं वागायला सांगितलं होतं. आणि याच गोष्टीमुळे आम्हाला खूप मोठा फायदा झाला आहे आणि प्रियाच्या विरोधात खूप मोठे सबळ पुरावेसुद्धा आम्हाला सापडले आहेत. प्रताप म्हणतात म्हणजे नक्की अर्जुन सायली काय म्हणायचं आहे? आता काय करून ठेवलं ह्या मुलीने आणखीन? सायली म्हणते की सगळं सांगतो. सायली म्हणते की सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जिला आपण तन्वी म्हणून समजत आलेलो आहोत, ती प्रिया तन्वी नाहीच आहे. ती एक खोटी मुलगी आहे, खोटारडी आहे. इतके दिवस ती आपल्या सगळ्यांना फसवत आली. हीच गोष्ट आम्हाला कळली, पण आमच्याकडे कोणताही पुरावा नसल्यामुळे आम्ही ही गोष्ट सगळ्यांसमोर आणलीच नाही. पण आता तिच्या विरोधात आम्हाला खूप मोठा पुरावा सापडलेला आहे. प्रतिमा त्या आणि प्रियाची DNA टेस्ट केली आणि तिचे रिपोर्ट्स हे निगेटिव्ह आलेत आणि त्याच्यावरून सिद्ध झालं आहे की प्रिया ही खरी तन्वी नाही आहे, तर ती खोटी आहे. आणि इतके दिवस आम्ही जे काही नाटक करत होतो ते सगळं यासाठीच, कारण प्रियाचा खरा चेहरा आम्हाला सगळ्यांच्या समोर आणायचा होता. अर्जुन म्हणतो की हो मम्मा, सायली जे बोलते ते बरोबर आहे. प्रिया तन्वी नाहीच आहे. तिने इतके दिवस आपल्या सगळ्यांना फसवलं आहे. आपल्यालाच नाही तर पूर्णाजी, रविराज काका, प्रतिमा त्या सगळ्यांच्याच भावनांचा खेळ केलेला आहे. ती खोटी तन्वी आहे आणि तिला नागराज काका इथे घेऊन आला होता. आता मात्र हे सगळं ऐकून सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलाय. सायली म्हणते तिने एवढंच नाही केलं. तिने आतापर्यंत केलेल्या प्रत्येक गोष्ट आम्ही शोधून काढली आहे. तिने एवढीच गोष्ट केली नाही आहे, तिने आत्तापर्यंत बऱ्याच लोकांना फसवलं आहे. आई, तुम्हाला माहिती आहे आमचा जो अपघात झाला होता, तो अपघातसुद्धा ह्या प्रियानेच घडून आणला होता. कारण तिला माहीत झालं होतं की आम्ही तिच्या विरोधात पुरावे गोळा करतोय आणि त्याच्यामुळे तिने ह्यांना आणि मला संपवण्याचा कट केला. आणि एवढंच करून थांबली नाही. यांच्या गाडीमध्ये जी डेड बॉडी सापडली, ती डेड बॉडीसुद्धा प्रियानेच ठेवली होती. म्हणजे शांताचा खूनसुद्धा प्रियानेच केला आहे. आता अर्जुन आणि सायलीने एक एक करत प्रियाच्या विरोधातले सगळे जे पुरावे आहेत ते सगळे पुरावे समोर आणलेले आहेत आणि प्रियाला आता इथे सगळ्यांसमोर एक्सपोज केलं आहे. आता हे सगळं ऐकून प्रियाबद्दल म्हणजे सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे, कारण ही मुलगी एवढं कसं काय करू शकते?